असं आहे की आदित्य ठाकरे काय बोलतात त्याच्याकडे आम्ही फार महत्त्व देत नाही। या देशातल्या जनतेने निश्चय केला आहे की अबकी बार 400 पार, अबकी बार मोदी सरकार। आणि सुशांत सिंग राजपूत असेल, दिशा सालियन असेल, ज्या प्रकरणामध्ये तडीपार होण्याची ज्यांना भीती आहे त्यांनी तडीपारीची भाषा आमच्याकडे करू नये। गपचूप जाऊन दिल्लीत कोण पाय पकडतं, गपचूप जाऊन दिल्लीमध्ये कोण शरणागती पत्करतं, मागच्या 2 महिन्यापासून प्रचारापासून कोण लांब होतं, ह्या गोष्टीचा उहापोह आम्हाला करायला आदित्य ठाकरेंनी लावू नये। मोदीजींच्याबद्दल बोलत असताना मला वाटतं की ठाकरे घराण्याची त्यांना परंपरा आहे, त्यामुळे त्यांचे पणजोबा असतील, त्यांचे आजोबा असतील, त्यांनी ज्या पद्धतीमध्ये शिवसेना प्रमुखांनी ज्याप्रमाणे या राज्याला, या देशाला, या प्रत्येक राजकारणाला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचं पुस्तक त्यांनी वाचावं आणि त्यानंतर ज्येष्ठांवरती बोलावं ही माझी त्यांना विनंती आहे। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता अंतर्गत लाथाळ्या बंडाळी सुरुवात पाहिलं होतं, संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, ते मी मगाशी माझ्या भाषणात देखील म्हटलं की या महाराष्ट्राला मिळालेले 2 नवीन पप्पू आहेत। महाविकास आघाडी ही निश्चितपणे कधीच एक नव्हती, एक संघ नव्हता। यामध्ये प्रत्येक जण हा स्वार्थासाठी एकत्र आलेले हे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामध्ये कधीही एकोपा होऊ शकत नाही। त्यांची प्रत्येकाची गरज आहे आणि गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीतली यांची भावना आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता तर ही सुरुवात आहे, अभी तो ये झाकी है, मथुरा काशी बाकी आहे, अजून खूप काही बघायचं आहे। दक्षिण मुंबईत राहुल शेवाळे उमेदवार आहेत, तुमच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। तुम्ही सांगताय यापूर्वीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणणार, नेमकं कशा प्रकारे होऊ शकतं? नाही, याच्या मागचं आघाडीचे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान आहे। नाही, असं आहे की ज्या पद्धतीमध्ये आपण 2014-2019चा मतदानाचा टक्का जर आपण पाहिला तर तो टक्का प्रत्येक वेळेला वाढला आहे। 2014च्या निवडणुकीत राहुल शेवाळे 51% मतांनी जिंकले, 2019च्या निवडणुकीत ते 54% मतांनी जिंकले। आज जरी उभाटा शिवसेना जरी वेगळी झालेली असली तरी या मतदारसंघात राहुल शेवाळेंनी केलेलं काम, या राज्यामध्ये मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 केलेल्या कामाची प्रचिती, 2022 पासून 2024 पर्यंत एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी केलेलं काम, हे जर मुंबईच्या विकासाचं मग कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, अंडरग्राउंड मेट्रो असेल, MTHL असेल, रस्त्यांची कामं असतील, महापालिकेचा भ्रष्टाचार असेल, ही सर्व जनता, मुंबईतली जनता फार हुशार आहे आणि सुज्ञ आहे, त्यामुळे ती पाहत असते। आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुती यांचा जो एकत्रितपणे महायुतीचा समन्वय म्हणून मी मुंबईमध्ये जी परिस्थिती पाहतोय ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीतली परिस्थिती आहे आणि माझी संपूर्ण खात्री आहे की यावेळी किमान 57-58% वरती संपूर्ण या लोकसभेचं मतदान हे राहुल शेवाळेंना मिळेल आणि राहुल शेवाळे 2.5 लाख मतांहून अधिक मतांनी विजयी होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।